आणि आता बातमी आपल्या वारी संदर्भातली। पंढरपूरची वारी आता हायटेक होणार आहे। देशात पहिल्यांदाच BBPDR नावाची हायटेक सिस्टीम पंढरपूरच्या वारीमध्ये वापरली जाते। वारकऱ्यांच्या गर्दीचं नियोजन हे सोपं व्हावं, वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठीच ही सिस्टीम वापरली जाणार आहे। बरं, BBDPR सिस्टीम काय आहे, वारीमध्ये त्याचा वापर कसा केला जाणार आहे, जाणून घ्या। पंढरीची वारी झाली हायटेक, वारकऱ्यांची गर्दी आवरायला हायटेक तंत्रज्ञान। वारीत पहिल्यांदाच BBPDR टेक्नॉलॉजीचा वापर। भक्ती, परंपरा आणि शिस्त या सगळ्यांचा संगम म्हणजे पंढरीची वारी। आषाढाच्या पहिल्याच दिवशी पंढरपुरात जमलेला हा भक्तांचा मेळा। लाखो वारकरी आधीच पंढरीत दाखल झाले। आषाढी वारीचे महाराष्ट्राला वेध लागलेत। अनेक संतांच्या पालख्या ज्या आहेत ते लाखो वारकऱ्यांसह पंढरपूरला येत आहेत आणि अशातच आज प्रत्यक्ष मराठी महिन्यातील आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे आणि याच आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पंढरपुरात भाविकांची झालेली दिसून येते। गोपाळपूर रोडवर असणारे तब्बल 6 पत्राशेड हे भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत। त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी किमान आज 10 तासाहून अधिक कालावधी लागतोय। मंदिरे समितीकडून संपूर्णपणे दर्शन रांगेची उभारणी करण्यात आलेली आहे, नवीन शेड करण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक शेड मध्ये किमान 1000 भाविक आहेत। गेल्या वर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्राउड मॅनेजमेंट करण्यात आलं। AI तंत्रज्ञानातून वारकऱ्यांचं फेस रीडिंग करण्यात आलं। गेल्या वर्षी पंढरीच्या वारीत 28 लाख वारकरी येऊन गेले। यंदाच्या वर्षी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। हेच लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आता हायटेक यंत्रणा वापरली जाणार आहे। यंदाच्या वारीत ब्रॉडबँड पब्लिक डिझास्टर रिस्पॉन्स या सिस्टीमची मदत घेतली जाणार आहे, त्याचीच ही तयारी सुरू आहे। ब्रॉडबँड पब्लिक डिझास्टर रिस्पॉन्स या सिस्टीममध्ये 500 मोबाईल फोनचा वापर केला जाईल। मोबाईल नेटवर्कच्या क्षमतेपेक्षा अधिक मोबाईल एकाच ठिकाणी आल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम येतो। या BBPDR सिस्टीमच्या मोबाईलमध्ये हा अडथळा येणार नाही। BBPDR या तंत्रज्ञानासाठी विशिष्ट मोबाईल वापरले जातील। या सिस्टीममधले मोबाईल्स बंद होणार नाहीत। या संपूर्ण सिस्टीमचं नियंत्रण एका कंट्रोल रूम मधून केलं जाणार आहे। एकादशीच्या कालावधीमध्ये आपलं गर्दीचा उच्चांक होतो आणि दर्शन रांग अतिशय लांबपर्यंत गेलेली असते। अशा वेळेस जे संयमानं विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक प्रतीक्षा करत असतात रांगेमध्ये, अशांना काही उपद्रवी इसमाद्वारे लवकर दर्शन व्हावं याच्यासाठी घुसखोरीचे प्रकार घडतात। याच्यासाठी मंदिर समितीनं बंधन आणण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत, त्यांच्या मार्फत देखरेख आणि कारवाई केली जाते। या सिस्टीममुळे वारीमधल्या गर्दीचं नियोजन करणं सोपं होणार आहे। नव्या सिस्टीममुळे वारकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवणं सोपं जाईल। याच BBPDR सिस्टीमचा वापर पंढरीच्या वारीनंतर कुंभमेळ्यातही केला जाणार आहे। संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।